नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलमध्ये। तर आज मी एक विशेष टॉपिक घेऊन आलेली आहे। तर आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि बहुधा महिलांची गडबड सुरू आहे मकर संक्रांतीसाठी। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सवासनींचा खूप मोठा सण आहे आणि या सणामध्ये दान पुण्य खूप केलं जातं आणि पितरांना ऋषींना हे दान केलं जातं आणि ते खूप छान म्हणजे मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला हे पुण्य खूप लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला खूप घाबरलेल्या असतात की या वर्षी काही नवीन आहे का मकर संक्रांतीला। काय प्रत्येक वर्षी ना काहीतरी वर्ज्य करायचं असतं, कुठली गोष्ट पाळायची असते आणि तर ते नाही केलं तर असं होईल तसं होईल। खूप भीतीही दाखवली जाते की संक्रांतीला मी असं ऐकलेलं आहे माझ्या म्हणजे असं मला समजतेच, कोणी 10 चॉकलेट्स वाटा, कोणी 5 चॉकलेट्स वाटा, ह्या कलरची बांगडी घाला, परत ह्या लेडीजला ते द्या, त्या लेडीजला कडून ते घ्या, या म्हणजे खूप काही गोष्टी म्हणजे मी ऐकलंय। ह्या कलरची साडी घालू नका, बांगड्या घालताना त्यामध्ये काहीतरी मिक्सिंग मध्ये काही वेगळे अदर बांगडे घालून तुम्ही मकर संक्रांतीला ट्राय करू शकता। नाही केलं तर खूप काही भयंकर होतं। सवासनींच्या त्या म्हणतात ना काय ते कुंकुवावर दगा येते, अशा खूप काही गोष्टी मकर संक्रांतीला बाहेर निघत असतात। म्हणजे एक अंधश्रद्धा ही बाहेर निघत असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचाही फायदा होतो, या काही जणांचा नाही होत। पण त्यात आपल्या ज्या सवाशीण महिला आहेत त्या खूप घाबरलेल्या असतात। त्यामुळे मला जी माहिती मिळाली त्यातनं मी तुम्हालाही सांगण्याचा काही प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल। तर मी सुद्धा टेन्शन मध्ये होते की या वर्षी मकर संक्रांतीला कोणत्या कलरची साडी नेसावी। तर मी तर साडी आणली होती पिवळी, म्हणजे आहे मोरपंखी साडी आहे पण त्याला बॉर्डर पिवळी आहे आणि पदरही पिवळ्या कलरचा आहे। आणि मलाही समजलं की या वर्षी पिवळी साडी परिधान करायची नाही सुवासिनींनी। तर मलाही खूप टेन्शन आलं, पण नंतर मी बघितलं की नक्की का पिवळी साडी नेसायची नाही। तर या वर्षी मकर संक्रांतीला देवी आहे ती पिवळे वस्त्र परिधान करणार आहे। मग देवीने जर पिवळे वस्त्र परिधान केले तर मग ते सुवासिनींनी ते वस्त्र परिधान करायचे नाही। तर मग दुसरे तुम्ही कलर कुठलेही त्या दिवशी नेसू शकता। केसरी कलर या म्हणजे केसरी ऑरेंज मिक्सअप मध्ये या लाल कलरची साडी, हिरव्या कलरची साडी तुम्ही त्या दिवशी परिधान करू शकता, पण त्या दिवशी पिवळी साडी परिधान करू शकत नाही। तर माझाही पचका झालेला आहे। तर भीती वाटते, प्रत्येक महिलेला भीती वाटते की पिवळी साडी जर मी परिधान केली तर काही वाईट वगैरे तर नाही ना होणार, काही अडचण तर माझ्या घरावर येणार नाही ना, बापरे काही दारिद्र्य वगैरे तर येणार नाही ना, माझ्या घरात खूप काही कलह तर होणार नाही ना। ह्या सगळ्या गोष्टींनी ती बिथरलेली असते। त्यामुळे ती सर्रास सरळ असा उपाय आहे, मार्ग आहे तो योजते की नाही मला पिवळी साडी नेसायचीच नाहीये। का तर देवी परिधान करणार आहे त्या दिवशी पिवळी साडी, तर जाऊ द्या, कशाला उगाच आपण आपल्या अंगावर काहीतरी बेतून घ्यावं। तर त्या दिवशी सर्रास पिवळी साडी नो, कॅन्सल। आता मीही कॅन्सल करते, तर बघूया त्या दिवशी कुठली दुसरी साडी आहे का अदर जी माझ्याकडे अगोदरची असेल, कारण मी नवीन घेतलेली होती सो ती मी कॅन्सल केली। तर दुसऱ्या कुठल्या तरी एका ओकेशनला या सणाला वगैरे ते वापरता येईल, पण ह्या संक्रांतीला बघूया। आणि अजून एक कन्फ्युजन आहे की संक्रांत 14 तारखेला आहे की 15 तारखेला आहे। तर 14 तारखेला संक्रांत आहे, त्या दिवशीच तिळगुळ खिचडी हे लोकांना दान केलं जातं। या महिला ज्या सुवासिनी आहेत त्या दिवशी खरं तर आमच्यामध्ये तरी मकर संक्रांतीला त्या दिवशी सुवासिनी मंदिरात वगैरे जातात, पूजा करतात, म्हणजे आमच्यात त्याला वौसा म्हणतात। तर आमच्या इकडे महाराष्ट्रात तर खरं तर मी म्हणेन की खूप जास्त महत्व आहे मकर संक्रांतीला आणि आमच्या इकडे सुवासिनींचा तो खूप मोठा सण आहे। त्या दिवशी जसं वटपौर्णिमा असतं तसं मकर संक्रांत त्या दिवशी खूप छान पद्धतीने साजरी केली जाते। प्रत्येक सुवासीण खूप छान पद्धतीने हौशेने ती साजरी करते। आणि त्या दिवशी अजून एक आहे मुद्दा की बांगड्या कोणत्या कलरच्या घालाव्यात। तर बांगड्या हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या तुम्ही घालू शकता हातामध्ये, आणि त्यामध्ये जी लाखेची बांगडी असते, आमच्याकडे त्याला चुडा बोलतात। तर चुडा एखाद बांगडी जरी त्यामध्ये घातली या मध्ये तरीही खूप उत्तम मानलं जातंय। आणि या वर्षी आहे ते म्हणजे लाल बांगड्या किंवा हिरवा बांगड्या आणि त्यामध्ये एखादी लाखेची बांगडी ही सगळ्यात उत्तम आहे। आणि या दिवशी
खूप जास्त महिला हळदी कुंकू समारंभही ठेवतात. म्हणजे सकाळी तर त्यांचा पुरणपोळीचा कार्यक्रम असतो आणि दिवसभर मस्त वौसा हा कार्यक्रम त्यांचा मंदिरामध्ये 2-3 तास सगळ्या महिला अक्षरशः खूप छान वाटतं ते सगळं प्रसंग. आणि त्यानंतर संध्याकाळी मग कसं त्याच्या सगळ्या नटलेल्या थटलेल्या असतात मस्तपैकी छान. तर मग त्या लगोलगच त्या दिवशी संध्याकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूही ठेवतात. पण त्या दिवशी महिलांनी कृपया करून अशा खूप काही गोष्टी आहे की त्या दान करू नये, म्हणजे वर्ज्य आहे ते. सगळ्यात महत्वाचं, महिला स्टीलची भांडीही आणतात, छोटे छोटे असे वाटे आणतात, चमचा आणतात, कोणी प्लेट्स आणतं, कोणी ताटं आणतं. तर ते यावर्षी खरं तर अगोदरही पण यावर्षी सहसा असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, या मी वाचनही केलेलं आहे की स्टीलची भांडी, लोखंडी भांडी अजिबात दान करू नये. ते जर दान केले तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य कलह येऊ शकतो, तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार नाही. अशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत. आता काही महिला ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत, मीही खूप काही गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, भीती असते, तर आपण रिस्क का घ्यायची, तर तेही कॅन्सल. आणि धारधार वस्तू म्हणजे असतात ते चाकू वगैरे काय बाकीचं टोकदार वगैरे काय असेल, जे भांडी असतील तुमची, ती सुद्धा दान करायची नाही, ते सुद्धा कॅन्सल 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 कॅन्सल. म्हणजे महिलांचा आता अजून हा एक टप्पा गेला. हा, या दिवशी तुम्ही वस्त्रदान करू शकता. महिला वस्त्रदान हे खूप 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 चांगलं मानलं जातं, तर ते खूप मुश्किल होतं. सो मला असं वाटतं की महिलांना सगळ्यात जास्त इझी पडतं ते प्लास्टिकची भांडी. ते बाहेरूनच आपण खरेदी बाजारातून करायची आणि ती लगोलग तुम्ही दान करू शकता. म्हणजे ते हळदी कुंकूसाठी ते एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे घरातलं तुम्ही उचलून काही दान करू शकत नाही, जसं मीठ, अन्न, भोजन ह्या प्रकारच्या वस्तू तुम्ही त्या दिवशी दान करू शकत नाही. पण तुम्ही मार्केटमधून डायरेक्ट उचलून पॅक करून पॅकेट्स घेतले तर ते सहसा तुम्ही लगेच हळदी कुंकूच्या दिवशी महिलांना दान केलं तर ते अतिशय उत्तम, ते बेस्ट आहे. आणि त्या दिवशी तिळगुळ, खिचडी असं महिला दान करू शकतात, तर तेही बेस्ट आहे. आणि त्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहेत आणि माझी ही मकर राशी आहे. आणि माझ्या ह्या 14 तारखेच्या दरम्यान खूप लाईफमध्ये उथलपुथल होत असतं, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर म्हणून मीही स्वतः घाबरलेली असते की या दिवशी काही वाईट गोष्टी घडू नये, म्हणून मीही खूप काही गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करत असते. सहसा मी सांगते का ह्या गोष्टीमध्ये विश्वास कधीही ठेवत नव्हते, पण आता विश्वास ठेवावा असं वाटतं, कारण आपण सांसारिक लाईफमध्ये आलेलो आहोत. आणि जी महिला सांसारिक लाईफमध्ये आहे त्या खूप काही गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करत असते. सो मीही करते. अगोदर मी पाळत नव्हते, आता पाळण्याचा प्रयत्न करते. सो ठीक आहे, काही फरक नाही पडत. तो दिवस निघून गेला की आपण नंतर काही गोष्टी करू शकतो. पण माझी मकर राशी असल्यामुळे मला तर खूप धाकधूक असते, तर बघूया. आणि आता कसं आपली जी मकर संक्रांत आहे यामध्ये हळूहळू थंडीही कमी 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 होत जाते. आणि याच पद्धतीने आपली मकर संक्रांत आपण साजरी करतो महाराष्ट्रात, तसेच अनेक राज्यांमध्ये सुद्धा ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. जसं बिहू, अजून काय लोहडी, असं काहीतरी ऐकलंय मी. अशी खूप खूप पद्धतीने साजरी केली जाते. म्हणजे आपल्या मकर संक्रांतीला किती जास्त महत्व आहे. भारतीय सणांमध्येही आपला मकर संक्रांती हा सण इन्क्लूड होतो, पण वेगवेगळ्या पद्धतीने इन्क्लूड होत असतो. आणि मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातला सगळ्यात पहिला सण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा सण आहे. आणि खूप छान पद्धतीने साजरा केला जातो आणि आमच्याकडे केलाच जातो. सकाळी पुरणपोळी, खूप धावपळ असते, पुरणपोळीचा सगळा नैवेद्य, आणि महिला खूप थकलेल्याही असतात. दिवसभर धावपळ करायची असते, 3-4 तास. मी व्हिडिओही बनवेन या दिवशी, म्हणजे या दिवशी शूटचा थोडा प्रॉब्लेम होईल, पण मी नक्की बनवेन, कारण तो एक मोमेंटच वेगळा असतो. तो कॅप्चर करणं हे खूप छान वाटतं. नंतर आपल्याला हे बघायला भेटतं, ते तर छान आहे. आणि संध्याकाळी परत हळदी कुंकू वगैरे सगळं धावपळ, मला वाटतं रात्रीचे 8 वाजतात. सो बेस्ट आहे. आणि अजूनही काही मला जर समजलं की मकर संक्रांतीला या दिवशी काय करायचं काय करायचं नाही, तर मलाही काही गोष्टी समजल्या तर नक्की मी तुम्हाला सांगेन. आणि या दिवशी खरं मी सांगेन, दान पुण्य केलेलं खूप चांगलं, प्रत्येकाने करावं, जेणेकरून तुम्हाला पुण्यच मिळेल, अजून काही नाही. आणि शक्यतो ज्या गोष्टी आहेत घरातल्या, कोणीही दान करू नका, तुम्ही बाहेरून आणा. आणि स्टील, लोखंडी वस्तू वगैरे ह्या काही असते ते काही दान करू नका, त्याच्या भानगडीत पडू नका. आणि पिवळी साडी ज्याने कोणी घेतलेली असेल महिलांनी, कॅन्सल करा, खरंच कॅन्सल करा. मी स्वतः कॅन्सल केलेली आहे. तर बघूया, एक्स्ट्रा ऑप्शन आहे तो त्या दिवशी आता ट्राय करेन. आता मी सांगणार नाही, त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह. तर नक्की सांगेन. आणि महिलांना घाबरू नका, माहिती काढा. खूप काही
तथ्य मिथ्य येत असतं संक्रांतीला की हे करू नका, ते करू नका, असं गेलं का तसं बोल, तसं गेलं. आणि ज्याला 2 मुली आहेत त्याने असं करावं, ज्याने दोन मुलं आहेत त्याने असं करावं. खूप काही गोष्टी असतात, घाबरून जायचं नाही. त्या गोष्टीची माहिती काढायची, उगाच बावचळल्यासारखं करायचं नाही. तर असतात खूप काही गोष्टी आपल्याला बिथरवण्यासाठी, आणि समाज आहे तर गोष्टी पसरत असतात. आपण त्या गोष्टींची माहिती काढायची. खूप काही आपल्याकडे आहे साधन, त्यातून आपण माहिती काढू शकतो. घाबरायचं नाही. आणि काही गोष्टी एक दिवस नाही केल्या तर काही बिघडत नाही. मीही ऍडजस्ट करते, पिवळी साडी कॅन्सल करते. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. तोपर्यंत तुर्तास आपण रजा घेऊ. धन्यवाद. बाय.